आजचा दिवस आता स्ट्राईकला आहे तो म्हणजे बंड्या. उपसेक्रेटरी आहेत आपल्या मंडळाचे. 40+ सांस्कृतिक क्रीडा मंडळाला स्ट्राईकला तुम्ही बघतायत. जोडीला हेमन आहे. खारीगाव मास्टर्स क्रिकेट संघ बघितला तर 5 षटकांचा सामना आहे. एक मॅच शैलेश दादा मला आठवते, मला वाटतं काहीतरी 63 रनची पार्टनरशिप केली होती ओपनिंग जोडीने. आणि आज तो इतिहास अक्रॉस करतील का हे दोन्ही फलंदाज खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे. मात्र दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. बघायचं आहे या नित्यानंद दादा, आणखीन एक अनुभवी खेळाडू रवी पाटील ॲज अ कॅप्टन. हसरा चेहरा, सगळ्यांना समजून घेणारा अभ्यासू व्यक्तिमत्व आणि प्रेम मिळावू म्हणून रवी पाटील दादांकडे आम्ही नेहमी बघितलेलं आहे. ॲज अ कूल कॅप्टन नेहमी त्यांना कूल बघितलेलं आहे. मित्रांनो, तुमच्या जिभेवर जर सरस्वती आणि साखर असेल आणि डोक्यावर जर बर्फ असेल तर या जगात सगळ्या गोष्टी तुम्ही जिंकू शकता. लक्षात ठेवा. आजचा हा दुसरा दिवस आहे. आयोजक स्वतः भांडूप मास्टर्स ए. एक अतिशय चांगलं आयोजन नियोजन तुम्ही बघतायत. चारी साईडला तुम्ही ध्वज बघतायत, झेंडे बघतायत. त्याच्यानंतर जी बाउंड्री तुम्ही बघतायत भगव्या रंगाची, हे हिंदुस्थानाचं आपल्या प्रतीक आहे रंगाचं. स्ट्राईकला बंड्या. नित्यानंद सुरुवात करतील आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडून. याचा ऑफिशियली इशारा आम्हाला तिकडे येतोय. अजय किणी सर आजच्या दिवशी स्पेशल मुंबईवरून इकडे आलेले आहेत. नित्यानंद दादा पहिला चेंडू बघा, शॉट ऑफ लेन, थोडी जागा बनवली आणि या शॉट मिड विकेटला सर्कलच्या आतमध्ये एक खेळाडू तिकडे आहे, मला वाटतं कलेक्ट करतायत. आणि बंड्या आपल्या संघाला इकडे श्री गणेशा सुरुवात करून देतोय. धावसंख्या ती म्हणजे बिनगडी बाद, 1 धाव. नित्यानंद गोलंदाजी मार्कवर 5 ते 6 पावलांचा रनअप आहे. स्ट्राईकला तुम्ही बघतायत हेमंतला. ग्रेट बॉल, अतिशय चांगला चेंडू अक्रॉस पद्धतीने लवकर खेळण्याचा प्रयत्न केला हेमंत यांनी. आणि मी सांगितलं होतं का नित्यानंद दादा, कारण अनुभव त्यांच्याकडे आहे, भरपूर वर्ष क्रिकेट खेळलेले आहेत आणि त्याचा उपयोग बघा अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या बोटांची कमाल दाखवत आहेत. यष्टीरक्षक किसन दादाला तुम्ही बघतायत. पुन्हा एकदा थोडीसा फ्लाइट डिलिव्हरी. आता मात्र बघा फक्त इकडे जर बघितलं तर सुपडी खेळण्याचं काम चालू आहे. 2 चेंडू आतापर्यंत डॉट गेलेले आहेत आणि नित्यानंद दादा आपला कॉन्फिडन्स इकडे वाढवत आहेत. ॲज अ कीपर म्हणून किसन दादांना तुम्ही बघतायत, चांगले समालोचक सुद्धा आहेत. पुन्हा एकदा शॉट ऑफ लेंथ, डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक खूप वेगाने तिकडे येतोय चेंडू कलेक्ट करण्यासाठी. बंड्या आणि हेमंत बघायच्या 3री धाव कंप्लीट करतील का. 2 धावा तिथे कंप्लीट होत आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे 3. लॉर्ड्सचं ते मैदान 3 मॅच मध्ये 3 शतकं लागोपाठ केली होती दिलीप बळवंत वेनसरकर सरांनी. तोच आकडा इकडे येतोय मित्रांनो. पुन्हा एकदा मुंबईकडून नित्यानंद. फ्लाइट जास्त होती बघा, कारण काय गरज होती का बॅट घालायची असं बंड्या कदाचित सांगत असतील हेमंतला. आणि गुड बॉलिंग नित्यानंद. पहिला गडी खारीगाव मास्टर क्रिकेट संघाचा इकडे बाद होतोय. धावसंख्या ती म्हणजे 3. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संजय, आणखीन एक गुणवंत खेळाडू. आज संजयवर भरपूर काय डिपेंड असेल. आता मात्र बघायचं आहे बंड्या आणि संजय यांच्यामध्ये पार्टनरशिप चांगली होईल का. नित्यानंद दादा तुम्ही इकडे बघतायत. स्वतः रवी पाटील डीप मिड विकेटला ॲज अ कॅप्टन, ॲज अ कीपर किसन दादा आणि भरपूर सारे खेळाडू आज आहेत. विजयला तुम्ही शॉर्ट कव्हर्समध्ये बघताय. यस, फ्लाइटेड डिलिव्हरी. पुन्हा एकदा मिड डाऊनला तिकडे चेंडू येतोय. कलेक्ट करेपर्यंत 1 धाव दोन्ही फलंदाजामध्ये इकडे कंप्लीट होतोय. षटक संपतंय पहिलं. धावसंख्या ती म्हणजे 4. 1 गडी बाद. खारीगाव मास्टर क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करताना.
4. गोलंदाजी मार्कवर तुम्ही बघतायत नाव आहे देवेंद्र. सध्या हिंदुस्थान कोण चालवतंय? नरेंद्र. आणि त्याच नावाचा गुणवंत गोलंदाज आपण इकडे बघतोय देवेंद्रला. धावसंख्या ती म्हणजे 4. 5 षटकांचा सामना. भाताणे मास्टर्स आणि घासकोपरी मास्टर्स तुम्ही आला असाल, ज्या संघाने नाश्ता चहा केला नसेल त्यांनी कृपा करून घ्यावा. शॉट ऑफ लेन, फक्त जागेवरून खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर करायचा होता, मात्र तितका वेळ नाही मिळाला फलंदाजाला. ही खासियत आहे देवेंद्र यांची. गोलंदाजी करताना एक अतिशय चांगली लाईन आणि लेंथ देवेंद्र यांच्याकडून आम्ही नेहमीच बघितलेले आहे. पुन्हा एकदा आता सक्सेसफुल अंडरआर्मचा हा टॅपचा फटका तुम्ही बघायचा आहे. डीप पॉइंटला तिकडे चेंडू जातोय. 1 धाव तिथे मिळते आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 5. राहुल द्रविड जर्सी क्रमांक 5 मित्रांनो, कोण विसरू शकत नाही. धावसंख्या ती म्हणजे 5. दुसरे षटक प्रगतीपथावर देवेंद्र यांच्या मार्फत. आता स्ट्राईकला एक भरोसेमंद फलंदाज सध्या आहे, तो म्हणजे बंड्या. क्या बात है. यस, बंड्या यांनी षटकार मारला तर महेश दादा यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. बंड्याला 1 धाव तिथे घेतात. मिडाऊनला 1 खेळाडू तिकडे आहे. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 6. मित्रांनो, हिंदुस्थानासाठी खूप मोठा आकडा आहे. 6 जून 1674 शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडला झाला होता याच तारखेला, आणि तोच आकडा इकडे येतोय, तो म्हणजे 6. ओहो, इनसाइड एज डिक्लेरेशन झोन. कदाचित स्लिप असती तर वेगळं चित्र असतं. आणि या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 7. 7 डोंगरावर बसलेलं तिरुमल्ला डोंगर, तिरुपती बालाजी हे 7 डोंगरावर बसलेलं आहे. मुंबईला जी बेट होती ती 7 बेट होती. 7 बेटावर मुंबई शहर सुद्धा उभारलेलं होतं, बसलेलं होतं. मित्रांनो, तोच आकडा होतोय, तो म्हणजे 7. थोडंसं फिल्डिंग प्लॅन्स मध्ये काहीतरी चेंज करतायत. आता विजय जे जवळ होते ते डीप कव्हरला थोडेसे लांब गेले. पुन्हा एकदा देवेंद्र. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. आता बघा पुन्हा एकदा तो शॉट बघा. फिल्डर विजय यांनी परफेक्ट लावला होता. 1 धाव तिथे मिळते. थ्रो बघायचा आहे, कारण बंड्या धावण्यामध्ये आणि सगळ्या बाबतीत चतुर आहे, हे सगळ्यांना माहित आहे. चतुर आहे, गुणवंत आहे, धैर्यवंत आहे, चालाक आहे आणि बघा आणि चतुर सुद्धा आहे धावण्यामध्ये. धावसंख्या ती म्हणजे 9. आता स्टेप आउट पुढे आले, जागा बनवायची होती व्ही शेप मध्ये, मात्र अनसक्सेसफुल फलंदाज तिकडे होते. मी काय सांगितलं होतं, देवेंद्र यांची ही खासियत आहे. षटक संपते इकडे दुसरं आणि धावसंख्या 1 गडी बाद. धावसंख्या ती म्हणजे 9. वेस्ट इंडिजच्या लुईसला कोण विसरेल मित्रांनो. T10 अबुधाबी क्रिकेटमध्ये 9 चेंडूमध्ये इंड्स क्रिकेटमध्ये सगळ्यात फास्ट वेगवान अर्धशतक लुईसच्या नावावर आहे आणि तोच आकडा इकडे आहे, तो म्हणजे 9. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या षटकामध्ये जर बघितलं धावसंख्या 4 होती. दुसऱ्या षटकामध्ये बघितलं धावसंख्या 9 आहे. 1 धाव थोडंसं पुढे आहेत, अग्रेसिव्ह आहेत खारेगाव मास्टर्स. त्यांना माहिती आहे 5 षटकांचा सामना आहे. बंड्या शेवटपर्यंत उभा राहिला तर काहीतरी इतिहास बघायला भेटेल चौकार किंवा षटकारांचा. दोन्ही फलंदाज काहीतरी चर्चा करतायत, मात्र चर्चा कमी असावी. ज्यादा चर्चा होती है तो खर्चा भी ज्यादा होता है मेरे दोस्तों. गोलंदाजी मार्कवर ज्यांनी आतापर्यंत अजिंक्य स्वतःला ठेवलेलं आहे, कारण त्यांच्या नावातच आहे विजय, आणि असा एक गुणवंत गोलंदाज येतोय तो म्हणजे विजय. आता एक चांगला फलंदाज एक चांगला गोलंदाज एकमेकांसमोर आहेत, मात्र याच्यामध्ये बघायचं आहे सक्सेसफुल बंड्या होईल का विजय. फुल लाईन डिलिव्हरी ऑन साइडला बघितलं तर डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळायचा होता. फॉरवर्ड शॉर्ट लेगला तो चेंडू जातोय. रमन लांबा यांचा आवडतं क्षेत्र, त्या क्षेत्रामध्ये हा चेंडू गेला होता. एका धावेने संघाची धावसंख्या डबल फिगर मध्ये जाऊन पोहोचते, ती म्हणजे 10 एप्रिल 1912 इंग्लंडच्या बंदरातून टायटॅनिक बोटला सुरुवात झाली होती. फुल टॉस चेंडू, लॉलीपॉप चेंडू, मेजवानी होती, संधी सोडली.
टाइम करू शकले नाही. थोडासा लो फुलटॉस चेंडू होता, जागेवरून खेळायचा होता. संजय स्ट्राईकला तुम्ही बघतायत. पुन्हा एकदा विजय आमच्या कमेंट्री बॉक्स कडून. यस, क्या बात आहे. मी काय सांगितलं होतं, ही विजयांची नेहमी विजय राहिलेले आहेत. अजिंक्य एक असा गोलंदाज आहे. नवगर मास्टर बी संघातील भरपूर वर्षाचा अनुभव आहे विजयांना. पुन्हा एकदा काहीतरी मला वाटतं कान मंत्र देत आहेत, तो म्हणजे बंड्या आपल्या सहकारी साथीला. मित्रांनो, क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही बघतायत. कुंभमेळा भांडूपच्या नगरीमध्ये फुलटॉस चेंडू. पुन्हा एकदा ही मेजवानी होती, संधी होती. अंपायरचा इशारा येतोय नो बॉलचा. भीमर टाकण्याचा प्रयत्न इकडे केला होता गोलंदाज विजय यांनी. आणि या धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे 11. जसप्रीत बुमराह 11 टेस्ट मॅच मध्ये सगळ्यात फास्ट 50 विकेट जसप्रीत बुमराहच्या नावावर आहेत मित्रांनो. धावसंख्या ती म्हणजे 11. पुन्हा एकदा फुल लेन डिलिव्हरी बघायचं. डीप लॉंगनला तिकडे चेंडू जातोय. एका धावेसाठी कॉल दिला, दुसऱ्या धावेसाठी बंड्या पुढे आला. चल तू चल, मी पोहोचले, तुला पोहोचायचं आहे. आणि तिकडे संजय मला वाटतं कमी पडतायत. दुसरा गडी बाद होतोय खारीगाव मास्टर क्रिकेट संघाचा. भांडूपची क्रीडा नगरी आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. मात्र ही ओळखली जाते उत्कर्ष क्रीडा मंडळ या नावाने. भरपूर मोठा इतिहास आहे 50 वर्षांचा. एकनाथ उलवेकर, सुधाकर मिस्त्री, कृष्णा भोईर, दामू कोपरकर, मनोहर मिस्त्री, हरीश्वर पाटील, चंद्रकांत पाटील, जगदीश भोईर, धनाजी पनवेलकर, देवानंद पाटील, दिलीप पाटील, सगळ्यांचं खरोखर जेवढं कौतुक करावं. दिलीप पाटील स्पेशल एअर इंडिया, देवानंद पाटील ऑलराऊंडर, धनाजी पनवेलकर ऑलराऊंडर, जगदीश भोईर स्वतः बॉडी बिल्डर सुद्धा होते, एक चांगले गोलंदाज होते. आणि एकनाथ उलवेकर काय डॅशिंग बॅटिंग करायचे. उत्कर्ष क्रीडा मंडळला या भांडूप नगरीचा एक क्रिकेटचा स्तंभ म्हणायला हरकत नाही मित्रांनो. त्यांच्याच माध्यमातून भरपूर क्रिकेटर घडले गेले, अजून घडतायत. नवीन फलंदाज गिरीश. यस, गिरीशला सुद्धा आम्ही कॅप्टन म्हणून बघितलं होतं भरपूर वर्ष खारीगाव मास्टर क्रिकेट संघ. आणि थोडंसं पायाची इंजुरी आहे गिरीश दादांना. 2 धावा तिथे कंप्लीट होत आहेत. आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे 15. आझाद मैदान. सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी 764 धावांची भागीदारी केली होती. तेव्हा सचिन तेंडुलकर सरांचं वय होतं 15, कारण आकडा आलाय तो म्हणजे 15. विजय फुल लेन डिलिव्हरी स्ट्रेट लेन मध्ये सचिन सरांचा सगळ्यात आवडता फटका. वेट इन वॉच का बघितलं, झेलचा प्रयत्न का नाही केला, खूप मोठा प्रश्नचिन्ह इकडे आहे. या कदाचित असं वाटलं होतं का मी पुढे गेलो असतो तर चेंडू सीमा पार गेला असता. आणि या धावेने तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती म्हणजे 16. कपिल देव निकंसरांना अग्नि परीक्षा द्यायला लागली होती वयाच्या 16व्या वर्षी. सीसीआयचं ते मैदान आणि मुंबईला पाय लागला होता वयाच्या 16व्या वर्षी कपिल देव निकंसरांचा. तोच आकडा इकडे येतोय, तो म्हणजे 16. षटक संपते 3. पहिल्या षटकामध्ये जर बघितलं धावसंख्या शैलेश दादा 4 होती, त्याच्यानंतर धावसंख्या दुसऱ्या षटकामध्ये 9 होती. आता तीच धावसंख्या थोडीशी पुढे सरकले नाही असं नाही. 16. चला ड्रिंक्स टाइम, स्ट्रॅटेजी टाइम आउट. कमान डीजे.
थोडंसं आम्ही क्षमस्व मागतोय. धावसंख्या 16 नाही 15 झालेली आहे. स्ट्राईकला तुम्ही बघतायत गिरीशला अभिनव विद्या मंदिर गोडदेवच्या आज शाळेमध्ये शिक्षण आपलं पूर्ण केलं. एक अतिशय चांगला टॅलेंटेड असा खेळाडू आहे. या गाण्यामध्ये तुम्ही पुन्हा एकदा बघितलं गोव्याची आठवण आम्हाला इकडे करून दिली आमच्या डीजेच्या माध्यमातून. दादानी खरोखर 13, 14, 15, 16 मे आम्ही पणजीला आहोत कॉमेंट्री करण्यासाठी. T20ची खूप मोठी स्पर्धा आहे. आमच्या जोडीला मालवणी कॉमेंट्री किंग बादल चौधरी सुद्धा तिकडे आहेत. बघा काहीतरी चर्चा करतायत. पाणी प्यायचं असेल उभं राहून पिऊ नका मित्रांनो, एवढंच सांगेन. पाणी प्यायचं असेल तर ते बसून प्या, खूप तुम्हाला फायदा होईल त्याचा. धावसंख्या ती म्हणजे 15. षटक संपते. 3 षटकं आतापर्यंत संपलेली आहेत म्हणजे 18 चेंडू टाकून झालेले आहेत आणि धावसंख्या ती म्हणजे 15. धन्यवाद. आजच्या दिवसातील दुसरी मॅच तुम्ही इकडे बघतायत. खाडेगाव मास्टर्स आणि नवगर मास्टर्स. चला भाताणे मास्टर्स आणि घासकोपरी मास्टर्स यानंतर टॉस बॉक्स मध्ये आम्ही तुमच्या जोडीला चर्चा करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये येणार आहोत. तर तयार राहा. भाताणे मास्टर्स आणि घासकोपरी मास्टर्स कालचा दिवस गाजवला. शेंडोबा मास्टर्स कासा रोडवली ए या संघाने मित्रांनो लक फॅक्टर बघितलं त्या संघाच्या बाजूने. यस, ज्या कुंदनचं आम्ही नाव घेतलं कधीशी, एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व. साई पदयात्रा नेहमी करतात आमच्या जोडीला. साई सेवक सुद्धा आहेत. एक ऑलराऊंडर खेळाडू आहे आणि कुंदनची शैली मी तुम्हाला सांगेन टेनिस विश्वाच्या कुठल्या गोलंदाजाला मिळते जुळते. यस मित्रांनो, या संस्थेचे सल्लागार सन्मान्य चुमनदादा फ्लाइट डिलिव्हरी क्या बात आहे. बघा टप्पा पडल्यावर थोडेसे नाराज होत आहेत. डिक्लरेशन झोन मध्ये तिकडे चेंडू जातोय आणि या एका धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 16. टेस्ट क्रिकेटमध्ये दादांच्या नावावर म्हणजे सौरभ गांगुली 16 सेंचुरी आहेत मित्रांनो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गांगुली सर 16 वेळा शून्यावर बाद झालेले आहेत. तोच आकडा येतोय तो म्हणजे 16. गुड बॉल शेन वॉन स्टाईल. मित्रांनो या संपूर्ण विश्वामध्ये सगळ्यात जास्त टर्न किती अंश वळवला होता शेन वॉन सरांनी? 180 अंश हा चेंडू वळवला होता. त्याची मला आठवण करून देतोय तो म्हणजे कुंदन. यस, फ्लाइटेड डिलिव्हरी. आता मात्र लो फुलटा चेंडू आहे. ऑन साइडला बघायचा डीप विकेटला रवी पाटील तिकडे आहे तर खूप वेगाने तिकडे थ्रो करतायत. बंड्या आपल्या क्रीज मध्ये लवकर तिकडे पोहोचतोय. मी अगोदरच सांगितलं होतं चतुर आहे, हुशार आहे धावण्यामध्ये आणि या धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 18. खूप मोठा आकडा आहे कपिल देव निकनसाठी. 18 जून 1983 झिम्बाब्वे विरुद्ध 175 धावा केल्या होत्या. 16 चौकार आणि 6 षटकार. 17 वर 5 विकेट ही अवस्था होती इंडियाची त्यावेळेला. पुन्हा एकदा फुल लाईन डिलिव्हरी. नॉमॅन्स लाईन मध्ये एलिव्हेशन तिकडे नाही. रवी दादा खाली आहेत. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला बंडाने. गिरीशला 2 धावा कंप्लीट होत आहेत. आता ही जागा सोडली, क्रीज सोडली, ट्रॅकवरून गाडी पुढे गेली. बाकीचं काम इकडे गोलंदाज तिकडे करतायत. यस, कुंदन दादा सांगतात प्रयत्न करायला पाहिजे होता, नाही असं नाही. ढोल डोलतय वाऱ्यावर बाय माझी ढोल डोलतय वाऱ्यावर. क्या बात आहे. धन्यवाद. आगरी कोळी गाण्यावर नाचले होते मित्रांनो. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष मिशेल ओबामा, त्यांची पत्नी
बराक ओबामा दोघांनी डान्स केला होता ताज हॉटेलच्या बाहेर. 15 ते 20 मिनिटं फ्लाइट डिलिव्हरी. पुन्हा एकदा वेट अँड वॉच. थोडासा बॅकफुटला गेले आणि आठवण करून दिली राजू पटेल दादांची. त्या स्टाईलमध्ये हा स्ट्रोक्स बघितला. एका धावेसाठी आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 21 आकडा. पुन्हा एकदा सचिन तेंडुलकर आणि गांगुली वन डे क्रिकेटमध्ये 100 धावांची पार्टनरशिप 21 वेळा या दोघांच्या नावावर आहे मित्रांनो. तोच आकडा येतोय तो म्हणजे 21. पुन्हा एकदा कुंदन एका आगळ्या वेगळ्या स्टाईलमध्ये थोडासा स्विंग करताना फ्लाइट डिलिव्हरी. आहा क्या बात आहे. गुड डिलिव्हरी. नरेंद्र हिरवानी सरांची मला आठवण करून दिली ती म्हणजे कुंदन दादानी. गुड बॉलिंग, गुड लाईन, गुड लेन, गुड व्हेरिएशन. अतिशय चांगला चेंडू बघितला. षटक संपते. धन्यवाद धन्यवाद. 2013 बराक ओबामा मिचेल ओबामा डान्स केल्यानंतर त्या रात्री जेव्हा त्यांची फ्लाईट निघाली 1:30 वाजता आणि तेच विमान जेव्हा जात होतं आकाशातून, मध्यरात्रीची वेळ होती, तेव्हा बराक ओबामाने आपल्या पायलटला विचारलं वेअर आर मी. त्यावेळेला पायलटनी सांगितलं इट इज अ भांडूप सिटी मधु अंचन दादा. तेव्हा बराक ओबामा खूप खुश झाले. क्या बात है, भांडूप में है क्या. 21 शुभ आकडा तुम्ही बघतायत. गुड बॉलिंग कुंदन. शेवटचं षटक इकडे घेऊन येण्यासाठी येत आहे तो म्हणजे धीराज. साऊंड सर्व्हिस रिदम बुस्टर. एक अतिशय चांगला आवाज आमचा तुम्ही ऐकतायत मित्रांनो. डीजेच्या माध्यमातून राजू बोरकर दादा अतिशय चांगली गाणी लावतायत. सगळ्यांचं मनोरंजन करतायत. खास करून आगरी कोळी गाणं, कारण आगरी कोळी समाजाची ही मॅच आहे. एलिव्हेशन व्यवस्थित नाही आहे, बघायचं आहे. रवी दादा आहेत आता. एकच वादा रवी दादा, मी हे चूक करणार नाही. या फलंदाज गिरीश तिकडे बाद. डोल डोलतय वाऱ्यावर बाय माझी डोल डोलतय वाऱ्यावर. डोल डोलतय वाऱ्यावर बाय माझी डोल डोलतय वाऱ्यावर. आता ही चूक केली फलंदाजाने. आयोजक इकडे आहेत, कारण हा नियम तुम्हाला माहिती आहे आपल्या संस्थेचा काय आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पहिली चुकी म्हणजे शेवटची चुकी असं सांगतायत आयोजक. माफी आहे तुम्हाला, याच्या पुढे लक्षात ठेवा मित्रांनो. सर्कलच्या बाहेर येण्याच्या अगोदर तुमचा दुसरा फलंदाज आतमध्ये आला पाहिजे. आपले सर्वांचे धीरज फ्लाइट डिलिव्हरी. पुन्हा एकदा स्टुअर्ट मॅकगिल स्टाईल गोलंदाजी करताना आणि फलंदाज बाद. क्रीज सोडली, हात पाडलं गिरीश दादानी. धन्यवाद. विठ्ठल उमप दादांची आम्हाला आठवण झाली. मालाडला जायचे आपल्या आईच्या जोडीला आणि त्यावेळेला सगळ्या त्या मावरेवाल्या बसलेल्या असायच्या. ये दादा ये आवार ये. आणि विठ्ठल उमप यांना एक संकल्पना सुचली आणि ते गाणं त्यांनी तयार केलं आपल्या आगरी कोळी भाषेमध्ये. नवीन फलंदाज प्रकाश. आता प्रकाशला प्रकाश पाडावा लागेल खारीगाव मास्टर क्रिकेट संघासाठी. एक चांगली पार्टनरशिप गोलंदाजी मार्कवर. आणखीन एक स्विंगचे सुलतान तुम्ही इकडे बघताय तर धीरजला या अगोदर गोलंदाजी करताना बघितलं कुंदनला. तर धीरज एक चांगला स्किल आहे त्यांच्या हातामध्ये. बोटांची कमाल आहे. चेंडू पडल्यावर जास्त टर्न्स होतो, ही त्यांची खासियत आहे. आज विजयला बघतो मी स्पेशल लीड करताना संघ. खूप चांगली गोष्ट आहे. चला टॉस बॉक्स मध्ये आता एक इनिंग नंतर माझी भेट होणार आहे भाताणे मास्टर्स आणि घासकोपरी मास्टर्स. कॅप्टन माझा आवाज तुमच्यापर्यंत जात असेल तर ही इनिंग संपल्यानंतर तुम्हाला
टॉस बॉक्स मध्ये यावं लागेल. धीरज फ्लाइटेड डिलिव्हरी फुल टॉस चेंडू ऑन साइडला तिकडे जातोय. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये बघायचं. एक धाव तिथे कंप्लीट होत आहे. या आवाज दिला आपल्या सहकार्याने का आपल्याला दोघांना आता धावायचं आहे, फक्त धावायचं आहे. या 2 धावा तिकडे कंप्लीट होत आहेत आणि 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते. ती म्हणजे 23 अब्राहम डिव्हिलियर्स. वन डे क्रिकेट मध्ये सुद्धा त्यांचा खूप मोठा इतिहास आहे. मात्र IPL मध्ये 23 वेळा त्यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता. पुन्हा एकदा आता मात्र बघा टर्न्स बघा शेन वॉर्न प्रमाणे जास्त वळला. वाईटचा तिकडे इशारा देत आहेत. अवांतर धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते. ती म्हणजे 24. यास पुन्हा एकदा अक्रॉस अँगल. आता टप्पा व्यवस्थित आहे, लाईन तिकडे व्यवस्थित आहे. चेंडू पडल्यावर जर ॲज अ कॉन्क्रीट विकेट जर या विकेटवर एवढा चेंडू जर वळू शकतो तर मग मातीच्या विकेटवर काय करतील दादा. पुन्हा एकदा बघा स्पिन गोलंदाजी करताना तुमच्याकडे सगळ्यात महत्वाचं म्हणजे लाईन आणि लेंथ पाहिजे मित्रांनो. या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते. ती म्हणजे 25. पुन्हा एकदा पुढे आले. आता चेंज ऑफ पेस केला. ग्रॅम स्वॅन स्टाईल मध्ये इंग्लंडच्या स्वॅनची मला आठवण करून दिली या गोलंदाजाने. गुड बॉलिंग. या अगोदर कुंदननी सॉलिड बॉलिंग केली होती. प्रकाश तिकडे स्ट्राईकला आहेत. एक हार्ड हिटर फलंदाज. आता मात्र बघा बॅट अँड पॅडच्या मध्ये संपर्क येतोय. चेंडू ट्रॅव्हल होते डीप मिड विकेटला. सुंदर रनिंग बघायचं आहे. एक धाव महत्वाची तिकडे आहे. आता चेंडू तिकडे किसन दादांना सापडत नाही. 3 धावा तिथे कंप्लीट मला वाटतं होत आहेत. प्रकाश दादांनी तिकडे कॉल दिला. गाडी सुटली तू ये. मात्र कॉलवर लक्ष नव्हतं. फलंदाज तिकडे नाराज. वाटा लावला मोठा बोंबील वागती कुणबी काठी हाणला म्हावरा शिराशी. हॅलो चला भाताने मास्टर्स आणि घासकोपरी कॅप्टन दोघांना मी इकडे इन्व्हाइट करतोय. टॉस बॉक्स मध्ये आमचे आयोजक तुमची वाट बघतायत. यस विठ्ठल उमाप खरोखर डीजे वाले दादा तुम्हाला हेड्स ऑफ आहे. राजू बोरकर दादा, जयेश दादा. कारण मी फक्त आठवण काढली विठ्ठल उमाप यांची आणि लगेच गाणं लावलं. क्या बात आहे. ती त्यांच्या आईंच्या जोडीला खूप मोठी आठवण असायची. मालाडच्या मच्छी मार्केटमध्ये जेव्हा दादा जायचे आपल्या आईच्या जोडीला आणि त्यावेळेला त्या सगळ्या मावरेवाल्या बसलेल्या असायच्या आणि आवाज द्यायचा, ये दादा ये आवार ये, वाटा मोठा लाईलाय. आणि त्याच पद्धतीने विठ्ठल उमाप दादानी ते गाणं बनवलं. तर टोटल धावसंख्या इकडे झालेली आहे खारीगाव मास्टर क्रिकेट संघाची 28 आणि आता 29 धावा इकडे करायचे आहेत नवगर मास्टर बी या संघाला. चला भाताने मास्टर्स आणि घासकोपरी मास्टर्स 2 कॅप्टन आलेले आहेत का? सस्ता लाईला ये मावशी शाका केवऱ्याला पाहिजे गोमिरी चिंबोऱ्या देव तर मग काय पाहिजे वल बोंबी चल चल चालू पर दाल भात खाजा आली मोठी मावरा खावाला पिशीवाल्या काका शिर निवटे ताजे हानीले गटी गटे उठला बाजार नाही रे उदार रोकर शेणार शिराशी र दादा शे हाथ नको लावो मेरा वास्कर. You can split your payment.
यस मित्रांनो, 2 दिवस तुम्ही या नाश्ता चहा जेवणाचा आनंद सन्माननीय श्याम पवार दादा आणि या सर्व त्यांची जी मंडळी असतील त्यांना हेड्स ऑफ मानाचा मुजरा. अतिशय चांगली चव तुम्ही बघताय 2 दिवसापासून. मग तो नाश्ता असून दे, जेवण असून दे. आजचा रविवारचा दिवस आहे, तिकीट खाण्याचा दिवस आहे. खारीगाव मास्टर्स क्रिकेट संघ बंड्या आज मोठा गेम प्लॅन करतील का? कारण कासारेडोलीने काल इतिहास घडवला. कमी धाव्यामध्ये समोरच्या संघाला त्या धावा करून दिल्या नाही. मात्र आज बंड्या यांची अग्निपरीक्षा आहे आणि त्यांच्या कॅप्टनची बघायचं याच्यामध्ये कोण जिंकते मित्रांनो. नवकर मास्टर बी का खारीगाव मास्टर सा. यस अमोल दादा आहेत, गिरीश दादा आहेत. यस आज अमोल दादा बॉलिंग करतील का? खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे. आणि करतील तर मग इतिहास घडवतील. या सगळ्या गोष्टी आहेत. खारीगाव मास्टर्स बोललं तर ओल्ड क्रिकेट JP दादांची मला आठवण झाली. चला सलामीला तुम्ही बघतायत किसन दादा आणि विजय. येस दिलीप दादा. यस मित्रांनो, उत्कृष्ट क्रीडा मंडळ भांडूप नगरीचा इतिहास. मधुवंचन दादा, बॉल प्रकाश बँड्रा, मॅचलेस MIG क्रिकेट क्लब, बादल भेजली बारगाव टुर्नामेंट सारख्यामध्ये 11 खेळाडूमध्ये इन टीम दादा खेळायचे. टाइम शील्डमध्ये हिंदुस्तान फेराडो लिमिटेड G डिव्हिजन मधून खेळलेले आहेत. आणि कांगाली कांदळ स्पोर्ट्स हा मधुवंचन दादांचा इतिहास आहे मित्रांनो. क्रिकेटच्या स्तरावर एक अतिशय चांगलं दिग्गज व्यक्तिमत्व क्रिकेटपटू आणि आता सध्या सगळ्यांचे मार्गदर्शक आणि सल्लागार आहेत आपल्या मंडळाचे. किसन एंड विजय सलामीची जोडी. 30 चेंडू तुमच्याकडे आहेत. तुम्हाला धावा करायच्या 29. स्ट्राईकला तुम्ही बघतायत किसन दादांना, नॉन स्ट्राईकला विजयला. 28 झालाय, 29 करायचा आहे. चला टू कॅप्टन मे आय इन्व्हाइट भाताणे मास्टर एन घासकोपरी मास्टर्स. वारंवार तुम्हाला आम्ही इकडे आवाज देतोय टॉस बॉक्स मध्ये येण्यासाठी प्लीज. काल बरीच वर्णी लागली होती या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी. आज तर फायनलचा दिवस आहे, साडेचा दिवस, आनंदाचा दिवस, सुट्टीचा दिवस मित्रांनो. 1946 ला एक मराठी माणूस ज्याने इंग्रजाविरुद्ध लढा पुकारून सांगितलं का रविवारची सुट्टी आम्हाला तुम्हाला द्यावीच लागेल. आणि त्या दिवसापासून हा इतिहास घडला एका मराठमोळा माणसामुळे. स्ट्राईकला तुम्ही बघतायत किसन, नॉन स्ट्राईकला विजय. पहिला षटक बघायचे प्रकाश टाकतील का कुठला गोलंदाज इकडे येईल. शॉर्ट कव्हर्स मध्ये गिरीशला तुम्ही बघतायत. शॉर्ट पॉइंटला अमोल दादा आहेत. मिड ऑफला तुम्ही बंड्याला बघतायत. तीस चेंडू 29 धावा. स्ट्राईकला बॉलर तुम्ही बघतायत मिस्टर प्रकाश. भरपूर सारी मेहनत आहे मित्रांनो या स्पर्धेसाठी. मधुवंचन दादांकडून दिलीप पाटील, बाळा पाटील, मनोहर पाटील, रघु वतनदार, हरीश मात्रे, देवानंद पाटील, केतन पनवेलकर जे आमच्या बाजूला बसलेले आहेत, सचिन पाटील, नंदू मात्रे, निलेश मात्रे, संतोष वतनदार, आशिष कणिटकर, देवराम पाटील, विश्वनाथ पाटील, धीरज मात्रे, सन्नी, रमेश कळसुलकर, संदीप पाटील आणि आमचे सर्व सहकारी या स्पर्धेसाठी
अपार मेहनत घेतलेली आहे, कष्ट घेतलेले आहेत, म्हणून हे सुंदर अप्रतिम आयोजन तुम्ही इकडे बघतायत. स्ट्राईकला तुम्ही बघतायत किसनला आणि गोलंदाजी मार्कवर तुम्ही बघतायत आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोरून मिस्टर प्रकाश. कासार वडवली संघाने पहिल्या मॅच मध्ये इतिहास घडवला होता. तो इतिहास घडवतील का खारीगाव मास्टर्स येणारी वेळ सांगेल. चला क्षेत्ररक्षण दादा, अजून मॅच सुरू करायची आहे, चला टाइमपास करू नका प्लीज. आज एक मॅच वाढलेली आहे, अंधार आम्ही करू शकत नाही. अंधार झाल्यावर इकडे 1 मिनिट पण तुम्ही उभं नाही राहू शकत. फुल लाईन डिलिव्हरी मिडॉन ला कलेक्ट करण्यासाठी इकडे डीप वाईडी स्लॉगांचा एक खेळाडू तिकडे येतो. एक कॉल दिला, विजयची गाडी सुटली, मात्र ती रिटर्न गेली. कॉल दिला किसन दादानी का तुला परत जायचं आहे. सुरुवात करतायत आपल्या संघासाठी. धावसंख्या ती म्हणजे 1. आता 29 चेंडू आणि धावा करायच्या 28. यस, भाताने मास्टर्स संघाचे कॅप्टन, डॅशिंग पर्सनॅलिटी. आम्ही तर नेहमीच म्हणतो त्यांना बघितल्यावर का ते दाक्षिणात्यातले सुपरस्टार दिसतात, अशी त्यांची पर्सनॅलिटी आहे. चला घासकोपरी मास्टर्स या. प्रकाश, ओहो, फुल लेन डिलिव्हरी जागा बनवायची होती, मात्र तिथे एक बघितलं तर डीप लॉंग ऑफला एक खेळाडू आहे. चांगलं क्षेत्ररक्षण तुम्ही तिकडे बघतायत. आता दोन्ही फलंदाज आपलं खातं खोलतायत, वैयक्तिक संघाला नेऊन पोहोचवत्यात 2 या धावसंख्येवर. 28 चेंडू आणि 27 धावांची गरज. प्रकाश, पुन्हा एकदा फुल लेन डिलिव्हरी आहे, हाईट जास्त आहे, मात्र कॅच इकडे व्यवस्थित. थोडासा उशीर झाला बघा, उशीर झाला तर काय होईल, धावा जास्त मिळतील. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. नवघर मास्टर बी संघ. धावसंख्या ती म्हणजे 5. आता बघायचं बंडे आहे, ही चूक मी करणार नाही. दॅट्स अ टॅलेंटेड क्रिकेट मिस्टर पांड्या. गुड कॅच. पहिला गडी विजयच्या स्वरूपात इकडे बाद होते नवघर मास्टर बी संघाचा. धन्यवाद. नवीन फलंदाज विजय यांची जागा घेण्यासाठी नित्यानंद. स्ट्राईकला तुम्ही किसनला बघतायत. हवेचा वेग बघा डाव्या साईडला जास्त आहे, म्हणजे लेफ्ट हँड बॅट्समन असेल तर त्याला ऍडव्हान्टेज आहे. प्रकाश, आता मात्र किसन दादांना विनंती करेन का तुम्ही आर्ग्युमेंट करू नका. तुम्ही सुद्धा एक चांगले खेळाडू आहेत, आम्ही अंपायर त्याच्यासाठीच ठेवलेले आहेत. तुम्ही सांगाल आणि ते देतील, मग थोडंसं चुकीचं होऊन जाईल. हे चक्रीवादळ, हे चक्रीवादळ आहे. अरे बाप रे बाप, हा मजबूत चक्रीवादळ आहे. याला राजस्थान भाषेमध्ये भुतेलिया बोलतात मित्रांनो. आणि थांबा, जाऊन दे जाऊन दे, बाहेर जाऊन दे. आता फलंदाजीच्या रूपाने बघायचंय कुठलं चक्रीवादळ आतमध्ये आहे. चला रशी बांधा आणि थोडं खेचा. यस, क्रिकेटच्या इतिहासामध्ये जर खरोखर आज भरपूर कमी वेळा शैलेश दादा आम्ही बघितलेलं आहे का असं चक्रीवादळ येताना. आणि एक गुडदेवचा सामना मला आठवतोय 1994चा, तेव्हा सुद्धा पावसाळ्यात एक चक्रीवादळ आलं होतं. त्याच्यानंतर 26 जुलै ही तारीख विसरू शकत नाही. पावसाच्या रूपात सगळ्यात मोठा पाऊस पडला होता चक्रीवादळाच्या रूपानं. थोडंसं शांत वातावरण झालेलं आहे. सगळे आमचे आयोजक तिकडे गेलेले आहेत. चला मॅच चालू राहून दे. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा प्रकाश.
यस बघा शांत डोक्याने सन्मानजनक स्ट्रोक्स म्हणतात याला. कव्हर पॉइंटला गिरीश स्वतः चेंडू तिकडे कलेक्ट करतायत आणि या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 6. गोलंदाजी मार्कवर तुम्ही बघतायत विशाल. पुन्हा एकदा स्ट्राईकला किसन. 7-8 बॉलांचा रनअप मुंबई इंडियन्सकडून. पहिला चेंडू बघा किसन दा ऑन ड्राईव्ह करतायत. बघायचंय वन बाउन्स हा चेंडू सीमा पार जाईल का? यस क्या बात आहे. हा चेंडू जातोय बघा सीमा पार. धावा मिळतात 4. धावसंख्या ती म्हणजे 10. यस पुन्हा एकदा बॅकफूट पंच करतायत. ही सरावाची लक्षण आहेत मित्रांनो. किसन दादा दररोज सकाळी सराव करतात आपल्या मैदानावर आणि त्यांची खासियत आहे हा शॉट. त्यांचा पॅटर्न सगळ्यात आवडता स्ट्रोक्स आहे आणि या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 11. 11 देशामध्ये 11 शतक करणारा पाकिस्तानचा युनुस खानाची मला आठवण झाली. ऋषभ पंत 11 टेस्ट मॅच मध्ये 50 झेल यष्टींच्या मागे घेतले होते ऋषभ पंतनी. पुन्हा एकदा नो मॅन्स लँड मध्ये तिकडे चेंडू लँड होतोय. बंड्या तिकडे आहेत. कॉल देतील का दुसऱ्या धावेसाठी? एकच धाव तिथे मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 12. मित्रांनो टेस्ट क्रिकेटमध्ये सगळ्यात जास्त 200 धावा कोणाच्या नावावर आहेत? त्या सुद्धा 12 वेळा सर डॉन ब्रॅडमॅन ज्यांना डॉन ही पदवी मिळाली. टेस्ट क्रिकेटमध्ये 12 वेळा 200 धावा करण्याचा महाविश्वक्रम त्यांच्या नावावर आहे. कारण धावसंख्या ती म्हणजे 12. पुन्हा एकदा बघा लवकर खेळण्याचा प्रयत्न केला होता. थोडंसं अक्रॉस अँगल होतं बॅटचं जर बघितलं किसन दादांचं. सक्सेसफुल तिकडे होत नाही. बाकीचं काम यष्टीरक्षक अतिशय चांगल्या प्रकारे तिकडे करतायत. आता मात्र बघा ठरवून क्रिकेट खेळल्यावर काय होतं. अगोदर ठरवलं किसन यांनी का मला हा खेळायचा आहे पॉइंटच्या गॅपमध्ये आणि या लवकर प्रयत्न केला. विशाल अतिशय चांगली गोलंदाजी इकडे करताना 29 धावा करायच्या आहेत. नवघर मास्टर बी या संघाला आतापर्यंत दुसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि धावसंख्या ती म्हणजे 12. यस क्या बात आहे. पुढे आले मात्र एलिव्हेशन कमी पडलं आणि व्हॉट कॅच. अतिशय चांगला कॅच हेमंत मार्फत तुम्ही इकडे बघतायत. किसन दादा फलंदाज तिकडे बाद होतोय. चांगली बॅटिंग केली, चांगली पार्टनरशिप केली, चांगली ओपनिंग केली. नवीन फलंदाज किसन दादा यांची बॅट घेण्यास त्यांची जागा घेण्यासाठी स्वतः कॅप्टन मिस्टर रवी पाटील. यस मित्रांनो साऊथ आफ्रिकेमध्ये एक झाड आहे आणि त्या झाडाला जर बघितलं तर फळं नाही, बाटल्या असतात. तर डाव्या साईडला एक झाड बघितलं तर तिथे फुलं सुद्धा आहेत आणि बाटल्या सुद्धा आहेत. मात्र त्या बाटल्या कुठल्या आहेत त्या माहिती नाही मला. बिस्लरीची आहेत. थँक्स क्या बात आहे. हे झाड एक इतिहासामध्ये चांगल्या अक्षराने या झाडाचं नाव घेतलं जाईल. मी कुठेही गेल्यावर
या सगळा विनोद आहे मित्रांनो, कारण 40+ मास्टर क्रिकेट जर बघितला तर एन्जॉय एंटरटेनमेंट झालं पाहिजे. ओनली नुसतं क्रिकेट मजा नाही. यस गुल उमेश, टेनिस विश्वातलं किती मोठं नाव आहे उमेश मांजरेकर मित्रांनो. सर्वात प्रथम मारुती कार्ड त्यांना मिळाली होती 12. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती म्हणजे 12. 29 धावांचं टार्गेट आहे. तिसरं षटक आता सुरुवात तिकडे करतायत. आहा क्या बात आहे बघा, आता वातावरण झालं टाईट. एक चांगली मिळाले हाईट, मात्र बघा बॅड लक म्हणावं लागेल. एकच धाव. आता एक चेंडू आणि 6 धावा असत्या आणि तिकडे जर बाउंड्री लाईन जर पॅकअप नसती तर मग वेगळं चित्र बघायला मिळालं असतं. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 13. एकोणतीस धावांचा पाठलाग करताना धावसंख्या ती म्हणजे 13. नवघर मास्टर बी संघ मॅच तुम्ही बघतायत मित्रांनो. खारीगाव मास्टर्स आणि नवघर मास्टर्स बी, याच्यानंतर भाताणे मास्टर्स आणि घासकोपरी मास्टर्स. नक्कीच आम्ही टॉस करणार आहोत. ही इनिंग झाल्यानंतर लगेच टॉस होईल. ओहो बघा, थोडस वेगळं खेळायचं होतं. टार्झन मकवाना स्टाईल मध्ये एक विचित्र शॉट खेळायचा होता. रवी पाटील यांना अगोदरच ठरवलं होतं. अनसक्सेसफुल तिकडे होत आहेत आणि गोलंदाज बघा अतिशय चांगल्या प्रकारे तिकडे गोलंदाजी करतोय. धावसंख्या ती म्हणजे 13. उमेश गोलंदाजी मार्कवर तुम्ही बघताय. धावसंख्या ती म्हणजे 13. स्ट्राईकला रवी पाटील. आता मात्र बघा शॉट ऑफ प्लेन थोडासा अपील केला होता. ऑन साइडला तिकडे चेंडू जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 14. मिस्टर भारतरत्न सचिन तेंडुलकर टेस्ट क्रिकेटमध्ये 14 वेळा शून्यावर बाद झालेले आहेत मित्रांनो. तोच आकडा इकडे येतोय तो म्हणजे 14. एप्रिल पद्माकर शिवलकर यांचा वाढदिवस मित्रांनो. ओह क्या बात आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला डिक्लेरेशन झोन मध्ये जाईल का. रवी यांचं ते आवडतं क्षेत्र आहे. मात्र बॅड लक आहे. एकच धाव विचार करतायत रवी दादा. एक तर एक करूया काहीतरी विक्रम अनेक. धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 15. चला घासकोपरी मास्टर्स हा कितीतरी वेळा माझा कॉल तुम्हाला जात असेल. भाताणे मास्टर संघाचे कॅप्टन आमच्या व्यासपीठावर येऊन बसलेले आहेत. यस घासकोपरी सुद्धा आले. करूया आपण, थोडासा वेळ भेटेल आपल्याला. टॉस बॉक्स मध्ये थोडीशी चर्चा होईल, टॉस होईल. लहान मुलांना विनंती आहे बाउंड्रीच्या बाहेरून जा. छोटे बच्चे बाउंड्री लाइन के बाहर से जाना है आपको. दोन दिग्गज संघ आहेत भाताणे घासकोपरी. बघायचा या पुढचा चेंडू. आता बघा कंट्रोल नाही. आउटसाइड लेग स्टंप चेंडू. वाईटचा इशारा देत आहेत ऑफिशियली आणि या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 16. विनोद गणपत कांबळी सरांची मला आठवण झाली. आझाद मैदान पार्टनरशिप केली होती 666 धावांची. तेव्हा विनोद कांबळी सरांचं वय होतं 16, कारण आकडा आलाय तो म्हणजे 16. पुन्हा एकदा संयम ठेवला. बॅकफूट पंच करतायत. एक धाव तिथे मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 17. मित्रांनो एक असा खेळाडू ज्याने फार कमी वयामध्ये इंडियन टीमची कॅप्टनशिप स्वीकारली आणि टेस्ट क्रिकेटमध्ये 17 अर्धशतक त्यांच्या नावावर आहेत. बंड्या तिकडे आहेत. बघायचं आहे थ्रो करेपर्यंत एक धाव तिथे कंप्लीट होते. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 18. वसीम अक्रम वयाच्या 18व्या वर्षी डेब्यू केलं होतं पाकिस्तान टीम मध्ये न्यूझीलंड संघाविरुद्ध. तेव्हा त्यांचं वय होतं 18, कारण धावसंख्या ती म्हणजे 18. करायच्यात 29.
तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती म्हणजे 18-18, सरासरी 6ची आहे. बारा चेंडू 11 धावा. नो मिक्सिंग नो फिक्सिंग, कंपल्सरी चेसिंग आहे. रिक्स टाइम, स्ट्रॅटेजी टाइम आउट. कमान डीजे. पोसतोय समिंदर मुल्यांना पोसतोय समिंदर. चला कोपरी, टॉस साठी आम्ही इकडे तुम्हाला इन्व्हाइट करतोय. घास कोपरी कॅप्टन, चला टॉस बॉक्स मध्ये या लवकरात लवकर. मुल्यांना पोसतोय समिंदर. नात दर्याशी कोल्याच्या जीवाचं चोरलं. जेंटलमॅन, टू कॅप्टन अवेलेबल हिअर. भाताणे मास्टर्स अँड कोपरी मास्टर, दोन दिग्गज संघनायक एकमेकांसमोर इकडे आहेत आमच्या टॉस बॉक्स मध्ये. नक्कीच थोडीशी चर्चा होईल. 29 धावांचा पाठलाग करताना नवघर मास्टर्स बी संघ. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती म्हणजे 18-18. दिलीप दादांना मी इकडे विनंती करतोय मित्रांनो, टॉस बॉक्स मध्ये दोन कॅप्टन तिकडे आहेत. या टॉस बॉक्स मध्ये दोन्ही कॅप्टन्सना सही करावी लागेल या एक स्पर्धेची आठवण म्हणून. येस, घास कोपरी कॅप्टन वॉज द कॉल. दादांच्या शुभ हस्ते आगरी आणि कोळी आहे लक्षात ठेवा. आणि कॅप्टन कॉल करतील, एक तर आगरी तरी किंवा कोळी तरी. यस, कोपरी कॅप्टन कॉल आगरी. आले इकडे कोळी. भाताणे मास्टर्स यू ऑन द टॉस, व्हॉट यू डिसाइड. येस दादा, क्षेत्ररक्षण तुम्ही स्वीकारलेलं आहे. 5 षटकांचा सामना आहे आणि कोपरी सारखा एक अतिशय चांगला बलवान संघ इकडे आहेत. 5 षटकांमध्ये ब्रह्मास्त्र काय असतील तुमच्या संघातील, किती धावांमध्ये तुम्ही प्रयत्न करा रोखण्याचा स्पेशल. 40 पर्यंत आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. आज एकमेकांसमोर आलेत का नाहीत हे मला माहिती नाही अजूनपर्यंत. काय इतिहास मात्र, काय संघाचा फॉर्म कसा आहे यावेळचा. फॉर्म चांगला आहे, परंतु घास कोळी संघाने आम्हाला 2 वेळा पराभूत केलेला आहे. यस दादा सांगतात कोपरी संघाने 2 वेळा आम्हाला पराभूत केलेले आहे. यू लॉस द टॉस. काय फरक काय वाटतंय का, कारण टॉस तुम्ही इकडे हरलेला आहात, फिल्डिंग घेतलेली आहे, प्रथम फलंदाजी आलेली आहे, 2 वेळा हरलेला संघ तुमच्या समोर आहे. आज काय वेगळी स्ट्रॅटेजी असेल का. आज वेगळी स्ट्रॅटेजी म्हणजे कसं, आम्हाला 55 ते 60च्या दरम्यान स्कोर करायचा आहे. त्यामध्ये सचिन, दिलीप, संदीप असं बॅट्समॅन आलेले. 2-3 बॅट्समॅन आमचे आलेच नाही, पण कसं बी करून आम्ही 11 संघ 11 तयार करून क्रिकेट आलेलं आहे खेळायला.
येस भांडूप मास्टर्स ए संघाबद्दल आयोजनाबद्दल काय बोलाल दादा? आयोजन उत्तम एकदम आहे, चांगल्या दर्जाचं उत्तम आहे. चला धन्यवाद दोन्ही कॅप्टन्सना कॉंग्रॅच्युलेशन, हार्दिक शुभेच्छा. पुन्हा एकदा आम्ही इकडे वळतोय बॅक टू द कॉमेंट्री बॉक्स. डगआउट का डगआउट मधला आवाज बघा विजय दादा, इथे भीती आम्हाला वाटते एवढा आवाज आहे. चला बॅक टू द कॉमेंट्री बॉक्स. विजय, अप्रतिम असा सामना सुरू आहे, रोमांचक सामना. नवघर मास्टर्स बी वर्सेस कारिगाव मास्टर्स संघाचा पंचांच्या इशाऱ्याची इथे वाट पाहिली जाते. किती धावा इथे या चेंडूवर किती धावा जमा झाल्यात या जरा पंचाने इथे कळवायच्या आहेत. पंचांना एक विनंती आहे, या चेंडूवर किती धावा आता धावल्या गेल्यात? तर 3 धावा या चेंडूवर इथे पूर्ण केल्या आहेत आणि 4थी धाव घेताना फलंदाज इथे बाद झालाय आणि अतिशय रोमांचक असा सामना सुरू होता. मात्र या 3 धावांमुळे पुन्हा एकदा नवघर मास्टर्स बी संघ विजयाच्या दिशेने मात्र पुढे जाताना पाहायला मिळतोय. धावसंख्या आहे ती 22. विजयासाठी 29 धावांची गरज, अद्याप 7 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी नवघर मास्टर्स बी संघाला. आपण आता पाहिलं होतं डगआउट्समध्ये एक मोठा आरडाओरडा सुरू होता एकेरी दुहेरी धावा घेत असताना आणि खरोखरच एक अप्रतिम सामना कारिगाव मास्टर्स आणि नवघर मास्टर्स बी संघामध्ये इथे खेळला जातो. लो स्कोर मॅच मात्र अतिशय रंगतदार अवस्थेमध्ये सामना पाहायला मिळतो. यावेळेस मात्र सुंदर कव्हर ड्राईव्ह इथे पाहायला मिळतो. चेंडू जातोय तो सीमा रेषेच्या बाहेर आणि हा चौकार निघतोय तो फलंदाज प्रशांत यांच्या बॅटमधून. आता मात्र हा सामना पुन्हा एकदा नवघर मास्टर्स बी संघाच्या बाजूने झुकलेला पाहायला मिळतोय. 3 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. आता चेंडू थोडासा उंची दिलेला चेंडू हलके जाताना खेळतोय, फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव तर निश्चितच इथे एक धाव घोषित केली जाते ती पंचांकडून. संघाची धावसंख्या ती 4 षटकाखेर 27 धावा. यानंतर जो सामना होणार आहे तो बाताने मास्टर्स वर्सेस घासकोपरी मास्टर्स. बाताने मास्टर्स संघाने नाणेफेक जिंकलाय आणि त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. अर्थात घासकोपरी मास्टर्स संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय आणि नवघर मास्टर्स बी संघ आता मात्र विजयाच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. एक जबरदस्त फलंदाजी या षटकात प्रशांत यांच्या माध्यमातून एक सुंदर कव्हर ड्राईव्ह इथे पाहायला मिळाला होता आणि त्यावर चौकार देखील मारला गेला होता आणि या चौकाराने पूर्णपणे नवघर मास्टर्स बाजूने हा सामना झुकलेला पाहायला मिळतोय. आता मात्र शेवटचं षटक आणि 2 धावांची गरज आहे नवघर मास्टर्स बी संघाला हा सामना जिंकण्यासाठी. अग्रिकोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळ ठाणे पालघर मुंबई विभाग अग्रिकोळी 40+ मास्टर्स क्रिकेट स्पर्धा आयोजित. अर्थातच आयोजनाचा मान आहे यावेळेस तो मात्र मांडूप मास्टर्स ए 40+ संघाला. अर्थातच या संघाच्या आणि उत्कृष्ट क्रीडा मंडळाच्या माध्यमातून या स्पर्धेचं एक उत्कृष्ट आयोजन आणि नियोजन इथे पाहायला मिळतंय. काल दिग्गज खेळाडू इथे उपस्थित झालेले होते. अर्थातच चंद्रकांत शिंदे सर आणि अमित गोलतकर यांची उपस्थिती काल इथे लाभली होती. काही प्रमुख अतिथी इथे उपस्थित झालेले होते. आज देखील रविवार आहे, सुट्टीचा एक आनंद क्रीडा रसिकांना इथे पाहायला मिळतोय. ते एक क्रिकेटचे सामने अग्रिकोळी चषक 2022 यामधील आजचा जो दुसरा सामना कारिगाव मास्टर्स विरुद्ध नवघर मास्टर्स बी या संघांमध्ये सुरू आहे. नवघर मास्टर्स बी संघाला विजयासाठी केवळ 2 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. थोडंसं आक्रमक क्षेत्रव्यूह पाहायला मिळत आहे. पहिला चेंडू फुल टॉस, मात्र बॅटची कड घेतोय. चेंडू जातोय तो घोषांकित विभागामध्ये. एक धाव इथे घोषित केली जाते. या एका धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28 या धावसंख्येवर. आणि आता मात्र इथे दोन्ही संघाच्या धावांची बरोबरी इथे होते. केवळ एका धावेची गरज आहे नवघर मास्टर्स बी संघाला हा सामना जिंकण्यासाठी.
आणि आता इथे मात्र फलंदाज बाद होतोय. केवळ एका धावेची गरज आहे आणि टोलेजंग फटका मारण्याच्या नादात एक सोपा झेल देऊन तर ऐकूया आपण ये दादा रविदादा तंबूमध्ये परततायत. चार चेंडू आणि एक धावेची गरज आहे नवगर मास्टर्स बी संघाला हा सामना जिंकण्यासाठी. आता चेंडू सुंदर फटका या कव्हर्सच्या दिशेने आणि एक धाव इथे पूर्ण केली जाते आणि याबरोबर नवगर मास्टर बी संघ इथे विजयी होतोय. एक जबरदस्त फटका प्रशांत यांच्या बॅटमधून निघतोय आणि चेंडू जातोय तो सीमा रेषेबाहेर.